सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मान्यता दिली आणि ठिकठिकाणी त्याचा विरोध देखील करण्यात आला। सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। त्यासोबतच नवनवीन प्रकल्प आणून महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला। त्यातच आता शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरील कर्ज वाढणार आहे असा अभिप्राय वित्त विभागाने दिल्याची माहिती समोर आली। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी एकूण 20,787 कोटींच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय दिला। मात्र अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवर 9,32 कोटींचं कर्ज येईल असा अभिप्राय देण्यात आला। वित्त विभागाने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या खर्चावरून काय नेमका अभिप्राय दिलाय, एक नजर टाकूया। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपयांची कर्ज हमी ही घेण्यात आली, तर या कर्ज हमीमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल। राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होईल। जास्त दराने कर्ज घ्यायचं की नाही याचाही विचार झाला पाहिजे। मोठ्या प्रकल्पांसाठी बीओटी धोरणाचा पुनर्विचार व्हावा असा अभिप्राय वित्त विभागाने दिलेला आहे। दरम्यान याच सगळ्या अभिप्रायावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात ताही पाहूया। काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहेत। विधानसभेत तेच झालं, लोकसभेत तेच झालं। हे जे प्रकल्प नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात। कॅबिनेटने याला मंजुरी दिलेली आहे। एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे। आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहेत। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत। सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे। शक्तीपीठाचा जो खटाटोप आहे हा 80,000 कोटींपेक्षाही जास्ती 88,000 कोटी रुपयांची सध्याची याची रक्कम आहे, जो वाढत हा 1,00,000 कोटीच्या वर देखील हा जाईल। मात्र देवेंद्र फडणवीसांना हा करणं अनिवार्य आहे आणि अनिवार्य याच्यासाठी आहे की उद्योगपतींनी त्यांना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे, त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा। मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता सवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं, आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसतं हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू असणाऱ्या देवेंद्रजींनी महाराष्ट्राला समजावून सांगावं। दरम्यान शक्तीपीठवर चर्चा करू, पण राजकारण करणाऱ्यांनी याद राखावा असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय आणि त्यावर शरद पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्र्यांच्या धमकीला आम्ही घाबरल्याचा टोला पवारांनी लगावला, पाहूया। काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही। तुम्हाला समजून न घेता, तुम्हाला न सांगताच आता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा। सांगितलं याद राखा, कसं करायचं तुम्ही जरा आम्हाला आणि या बातम्यांसोबतच चौफेर महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय, पाहत रहा एबीपी माझा।